दर्शक हो, माझा महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. नूतनच आता सध्या नगराध्यक्ष झालेल्या सुहासिनी प्रवीणसिंह पाटील यांचे पती प्रवीणसिंह पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. त्यांची जाणून घेण्या काय प्रतिक्रिया त्यांच्यासोबत आहे. साहेब, काय वाटतं एकंदरीत आता? एकंदरीत या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गट यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मताधिक्य मिळवलेलं आहे. आणि त्याचबरोबर या निकालाच्या माध्यमातून हेच तुम्हाला दिसून येईल की भविष्याच्या आमच्या युतीच्या या कालखंडामध्ये या मुरगुडचा निश्चितपणानं तुम्हाला कायापालट झालेला दिसेल. आणि निश्चित या मुरगुडच्या जडणघडणीमध्ये निश्चितपणानं तुम्हाला बदल जाणून दिसेल, एवढं मी आपल्याला सांगेन. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व शाहू ग्रुपचे अध्यक्ष तुमच्या विरुद्ध एकवटले होते. काय सांगाल एकंदरीत? तुम्ही एकटे पडला होता. काय म्हटलं? महायुतीचे जे आता जे कॅबिनेट मंत्री आहेत शाहू ग्रुपचे होते, तसं कागलमधून सुद्धा काही जोडण्या लागल्या होत्या. काय सांगाल याविषयी? मी त्याला बिघालत आहे. अशा कुठल्याही गोष्टीला मुरगुडचा पाटील बी घालत नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. या मुरगुडच्या पाटलांना भले भले घडवलेत आणि भले भले मातीत गाठलेत, एवढंच मी तुम्हाला सांगतो. ह्याच्या पलीकडे मी काही जास्त सांगत नाही. 4 सीटा निसरता विजय झाला आहे. काय वाटते एकंदरीत? 16-4 असं झालं. थोडंसं मला खंत आहे तिची. कुठंतरी मी कामात तिथं कमी पडलो. पण भविष्यात तुम्हाला मी ती जी कमी पडलेली जागा आहे ती कामातून तुम्हाला भरून दाखवीन, एवढे निश्चित. मागाशी एक व्हायरल रील झाली की 2016चा कमबॅक आता हो, निश्चित जाणून बुजून माझा पराभव केला होता. 2016ला ठरवून माझा पराभव केला होता. परंतु ह्या निवडणुकीमध्ये जनतेनं ठरवून त्यांना दुबी पिचाड केली. मुरगुडबद्दल तुमची ध्येय धोरणं काय आता आहे? नाही का, बघा, मी माणसात राहणारा माणूस आहे. सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन जाणारा माणूस आहे. सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी जाणून घेणारा मी माणूस आहे. त्याच्यामुळं मला काय वेगळं असं काय करायची काही गरज नाही. लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घ्यायच्या आणि पुढं काम चालू ठेवायचं. मुरगुड विकासाबद्दल काही तुम्ही आराखडा तयार केला आहे का? हो, निश्चित मुरगुडच्या विकासाच्या दृष्टीनं काही गोष्टी आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत. त्या नक्की आम्ही केल्याशिवाय राहणार. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.